काय नाही, सावकारानं वाड्यावर बोलावलेलं कर्जाचा हिशोब करायला. आणि रमा कर्ज एवढं वाढलंय ना आपल्यावर. त्यानं सांगितलंय 8 दिवसात जर कर्ज नाही त्याकडे दिलं तर आपली सगळी शेतजमीन आणि घर त्या ताब्यात घेणार. कधी कधी असं वाटतं या कर्जाच्या पायानं आत्महत्या करून तुम्हाला तरी मोकळं करेल. मी काय करणार तू सांग? पाऊसच पडेना, पीक कसं येणार आहे? आणि त्याचं कर्ज फेडायला पीक तरी आलं पाहिजे ना. आणि पण आता परत जर पीक घ्यायचं म्हटलं तर बियाणाला पैसा पाहिजे. आणि सावकार आता काही कर्ज देत नाही. आणि बँकेतलं आपलं एवढं कर्ज आहे ते पण फिटलं नाही. त्यामुळे बँकेत बी कर्ज नाही भेटणार. कधी कधी वाटतं आई बापानं शिकावलं असतं तर शहरात नोकरी धंदा केला असता ते परवडलं असतं. पण शेतीचा नाद चांगला नाही. काही झालं तरी मी माझ्या लेकरांना ह्यात नाही पाडणार. त्यांना चांगलं शिकवून कुठंतरी नोकरीचं करा बाबा असंच म्हणणार. शेतीचा नाद चांगला नाही.